तुम्ही एक ट्विट केलेलं आहे भाजपमध्ये नाशिकमध्ये काही पदाधिकारी जे भाजपमध्ये जाणार आहेत त्या संदर्भात ट्विट केलेलं आहे. राऊत साहेब असं का होतंय की पहिले बडगुजर, नंतर विलास शिंदे आणि आता आठवडाही झाला नाही ज्यांच्या नेमणुकीला असे मामा राजवाडे हे भाजपमध्ये जात आहेत. काय नाशिकमध्ये नुसतं गंमत आहे भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाची गंमतच आहे. भारतीय जनता पक्ष उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये. अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो. 4 दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवरती एक गुन्हा दाखल केला. सुनील बागुल, मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी. गुन्हा का? नाशिकमधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते, त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते. त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते, संपत्तीची मागणी करते. हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात. हे भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलं आहे त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत, इतर पक्षाने सुद्धा केलेलं आहे. हे नवीन नाही असं प्रकरण की बदनामी होते समाज माध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचारा. हा काही 307 वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाहीये. हा विनयभंग, 307, खुनाचा प्रयत्न, खून. पोलिसांनी ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले. अत्यंत गंभीर स्वरूपाचे. खुनाचा प्रयत्न, रॉबरी, अमुक तमुक. आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि 4 दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले. म्हणजे भाजपच्या भाषेत तिकडे गुन्हेगार फरार झाले. त्यांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटिसिपेटरी जामीन मिळू नये, म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू नये. आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये, आमच्या भाषेत नाही, हे सगळे फरार गुन्हेगार आज 10 वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील होत आहेत. पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सामील. ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे. बडगुजरांच्या बाबतीत तेच झालं. गुन्हा दाखल केला, त्यांच्यावर दबाव आणले गेले, त्यांच्या कुटुंबावर मोका लावतो सांगितलं. त्यांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता, हे भाजपमध्ये. हे 4 ज्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज भाजपात सामील होते. तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा, की अशा प्रकारे सत्तेचा वापर, पोलिसांचा वापर. माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, आता तुम्ही काय कारवाई करणार? हे भंपक पोलीस अधिकारी युनिफॉर्मचा अपमान करतायत. आता तुम्ही त्यांना काय काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी ह्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून 100च्या वर लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले. लक्षात घ्या. आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार, हे भाजपात सामील होत आहेत. या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय. देवेंद्र फडणवीसांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना, त्या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे. आहे का हिंमत? अशा पद्धतीने एक दिवस पहलगाव मधले जे अतिरेकी आहेत 4 जे सापडत नाहीये, 26 जणांची हत्या केली, त्यातले अनेक आमच्या महाराष्ट्रातले आहेत. हे 5-6 अतिरेकी सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील, वर्षा बंगल्यावर जातील आणि भाजपमध्ये प्रवेश घेतील. आपल्याला कळणार नाही. कुठे गेले सापडत नाहीत, भाजपमध्ये गेले. ही भाजपचं कॅरेक्टर. तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय? हे कसे गेले म्हणून, हे कसे घेतले गुन्हेगार तुमच्या दृष्टीनं, हा प्रश्न विचारा. सीमा हिरे भाजपच्या आमदार, त्यांनी काल विधानसभेत एक प्रश्न विचारला, अभ्यास करा त्याचा. भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे? भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही. तुम्ही बलात्कार, विनयभंग, भ्रष्टाचार, घोटाळे, चोऱ्या, दरोडे हे गुन्हे असलेलं सर्टिफिकेट घेऊन या, मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल.
असं त्याने बहुतेक आचारसंहिता केलेली दिसते. अर्थात ठीक आहे, भाजपची डी गँग झालेली आहे, म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग. सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे. इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोकांची. ही डी गँग मध्ये सगळे गेले. त्यांना त्यांचं जे काय पुढलं आयुष्य आहे हे आपलं आप ठरव. बोला. आपने जो ट्वीट किया है बीजेपी की वॉशिंग मशीन का बात की है, सर क्या पूरा ये मामला? बात ऐसी है, महाराष्ट्र में एक बहुत ही इंटरेस्टिंग घटना हुई है पॉलिटिक्स में. नासिक में हमारे कुछ प्रमुख पदाधिकारी है, उनके ऊपर एक झूठा आपराधिक मामला दर्ज किया. मामला क्या है?